जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्या नवऱ्या इतका देव जगात कोणताच मोठा नाही. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी दिवसात 3दा पडती तिने देवाच्या पण पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या कधीच पडत नाही ती महाराजाच्या पाया पडली तर महाराज तिच्या पापानं धोत्रा सगळं जळून जाईल. मला माईकवर बोलायचं, कॅमेरे चालू आहेत, मला कोणीतरी विचारणार आहे. मला विचारणार आहे का नाही समाधान बुवा? का जहागिरी आहे का गिरगावच्या बाळूची? जो माय बापाचं दर्शन घेत नाही त्या हरामखोरानं कोण्याच देवाला जायचं नाही. चंद्रभागेत जरी जेसीबीनं खड्डा करून पुरला तरी त्या भडव्याला मोक्ष नाही. कारण सगळ्यात मोठे तीर्थ कोण? पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ, पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. पण आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची दुरे जे का जाण माता पितरे नैवम गिरगावकर लिखितम. हे का मी लिहिलं काय? माय बापाच्या पायावर एवढे तीर्थ की सकळ म्हणजे संख्याच नाही. विठ्ठला विठ्ठला रे नाथ काही काही लोकायला महाराजायचा. एका बाईनं पोरग महाराजाच्या पाया पडायला नेलं आणि ते पोरग इतकं बिलिंदूर पायाच पडून हो पायाच पडून महाराजाच्या. पण माईनं मुंडकं दाबलं पडणं मेल्या. ते महाराजाच्या पाया पडून जे महाराजाला वरखंड हालना केलं गतच निघलं. आता मला वाटलं महाराज त्या बाईला दटीतीन, पण महाराज काहीच नाही बोलले. 3-2,000 टेकल्यावर गारच झाला. पहा किती भंगीर आहे महाराज. नालायक पोट्ट्यानं पायाचं रक्त काढून 2,000च गार होतोय. कायचा अवघड, याला कुठं महाराज म्हणत असते तोय. नाही त्या बाईला म्हणलं, बाई पोराची इच्छा नसताना पाया कशाला पडवायलीस? तुम्ही गपचूप बसा. ती मला म्हणली गपचूप बसा, मला महाराजाला बोलायचं. आणि मी म्हणलं मी कोण आहे असं मनातली मनात. मी कशाला तिच्या नादी लागू? फुरसनाच्या नादी लागायचं नाही. 5ची मोटर चालून दांडात फुरसन पडलं, ऊस कोरडाच एरांडच भिजले. काळी कचऱ्याच्या नादीला म्हणून तर धासकाटाला कसपट म्हणत नव्हते. घुसल्यावरच कळत काय असतं ते. हो पाय फुगला दवाखान्यात गेले. 40,000 लागते कापायला. आणि ते म्हणलं कसपटच होतं. हे तसंच असतंय. टाके मारल्यावर पुन्हा पाणी झालं. अरे बापरे, इन्फेक्शन झालं. हे दुरुस्त करण्यासाठी 1.5 लाख लागतील. तरी दुरुस्त नाही. जखम नीट राहीत ना, मांडीचं कातड काढून इथं चिटकावं लागतंय. 27,000 लागतील. मग म्हणला दासकटाल कसपट म्हणायचं नाही. हे अवघड काम असतं. जेव्हा घुसत का तेव्हा कळत असतं ते किती बेकार आहे म्हणून. जाऊ द्या, कुठं नादी लागू तिच्या. ती महाराजाला म्हणली, महाराज मला बब्याला एकदा पाया पडू द्या. महाराज म्हणले, बाई आता त्याला लाज वाटू लागली ना, ही बाळू महाराजाला मोजीनं मला मोजायली. हो पडे पाया. तर महाराज म्हणले, बाई 3दा माझ्या पोराला कसं, तुझ्या पोराला माझ्या पाया पडायला कसं? महाराज हे 3 वर्ष झालं, पहिली तची तुमच्या पाया पड्यावर दुसरीच जाईल. महाराज म्हणले, बाई 20 वर्ष झालं माझ्याच पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू येतात त्या महाराजाच्या पाया पड्यावर तुमची पुट्टी नीट होतेत का? तुमच्या गोळ्या संपल्यात असं समजा. विठाला जगाचा बाप ताब्यात. आपली लेकरं विरोधात जाऊ शकतात. किती लोक दाखवायचे? महाराष्ट्रात 6,042 गाव पूर्ण झाले. माझं आजचं महाराष्ट्रातलं 6,042 गाव एकदा गेलेलं. आणि किती लोक पाहिले रावणाला ओव्हरटेक केलेले, वरी जाऊन खाली आलेले, खाली जाऊन वरी गेलेले. किती पाहिले, किती पाहिले. कोण कोणाला कोण्या दिवशी मानील, कोण कोणाला कोण्या दिवशी आदळील काही सांगता येत नाही. पण विश्वाचा बाप चंद्र सूर्य तोपर्यंत रामायणात लिहिलं. वाल्मिकाच्या शब्दाच्या विरोधात गेला नाही महाराज, नाही गेला. किती ताब्यात राहायला सांगू तुम्हाला. स्वतःच्या मुलीचं कुंकू पुसलं, मुलगी कळती ना, स्वतःच्या मुलीचं कुंकू पुसलं लक्ष्मणानं. इंद्रजिताला मारलं, चेहरा बारीक झाला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडे पाहिलं, दादा मुलीचं कुंकू वापस आणावं लागतंय. काय हरकत नाही, आपण इंद्रजिताला उठवू. महाराज 1 नंबरचा संन्याशी जागा झाला. वाल्मिकाच्या आश्रमावर पोचले. रामायणातला एक श्लोक लिहून आणला, तो शेपटीत बांधला. म्हणून मारुतीरायाच्या शेपटीला घंटा बांधलेला संकेत आहे. अशी बरीच कारणे, त्याच्यातली 2 सांगतो. एकदा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारुतीरायाला अंगठी दिली. ती अंगठी ही सीतेच्या पुढे टाकायची. सीतेने ओळखली की समजायचं सीता आहे.
ती शेपटीत बांधली होती. स्मरण राहावा म्हणून घंटा, श्लोक बांधून आणला स्मरण राहावा म्हणून घंटा. अजून 4 कारण आहेत, पण सगळ्या गोळ्या एक कट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. त्या दुसऱ्या महाराजाला विचारा, मी का गुत्त घेतलं का? विठाला श्लोक समोर टेकला, उठवायचा का इंद्रजित? नाही. नाईला जाणं सुलोचना सती गेल्या म्हणून कुंकू जिवंत राहिलं, पण स्वतःचा जावाई उठू शकत नाही. जगाचा बाप वाल्मिकाची ताकद आहे. एवढा मोठा पुरुषार्थ. या वाल्मिकांना भेटण्यासाठी सत्यलोकाचा मालक गेला. काय सांगू आता संतांची उपकार. जितके सांगता येईल तितका प्रयत्न करतो आपल्या वेळात. आणि माझा नियम आहे, आपला बांध आला की ट्रॅक्टर वळवायचं. ट्रॅक्टर चांगला चाललाय म्हणून एक जण दुसऱ्याच्या उसात घातलं, रुमण्यानंच आणलं. आहे का ना आपल्या टायमाच्यात, आहे का ना. शिजल्यावरही जाळ वाया जावायची मूळ. एका बाईला म्हणलं माझ्या गॅस बंद करणं, ती म्हणली माझ्या नवऱ्याला 2.5 लाख रुपये पगार आहे. मी म्हणलं बाई पैसे असू दे, गॅस जळू दे, पण वरण जळालं ना. कुत्र्यावानी चपाती खावा लागली तुझ्या नवऱ्याला, वरण जळाल्यावर शिजल्यावरही जाळ आणि वाया जावयाचे. मर्यादा असली. आपल्या टायमात जेवढं सांगता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करेल. भेटण्यासाठी सत्यलोकाचा मालक आला. विधाता चतुरानंद ब्रह्मदेव आले. लेकर खेळत होती. कोणाच्या भेटीला? महर्षींच्या, वाल्मिकांच्या भेटीला. विद्यार्थी कोण होते? महाराज किती अधिकारी. विश्वाच्या मालकाची लेकर त्यांच्याकडे शिकायला. लव आणि कुश. अप्पा, लव आणि कुश. विश्वाच्या बापाची लेकर शिकायला. विश्वाच्या बापाची. काय विद्वान महाराज असेल. 4 तोंडाची व्यक्ती आली. एका मुलानं पाहिलं, गुरुदेव आपल्याकडे 4 मुख. अरे विधाता आहे. स्वतः पर्णकुटीतनं बाहेर आले, प्रणाम केला. महर्षी वाल्मिकांच्या चरणावर दंडवत घातला आणि वाल्मिकांनी पर्णकुटीत नेलं बसायला. आसन टाकलं, पण आसनावर बसले नाही ब्रह्मदेव, खाली बसले. महर्षी सुद्धा खालीच बसले आणि खिन्न वृत्ती होती. मुखारविंदातून शब्द पडला, गुरुदेव महर्षी वाल्मिक, विश्वाचा बाप तुमच्या ताब्यात आहे. ज्याच्या नाभी कमळातून माझा जन्म झालाय, विश्वाचा बाप सोडून द्या, माझा बाप तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही माणसं किती मारले सांगता येणार नाही. पाप किती झाले? पापाचे पर्वत झालेत. पापाचे पर्वत समाधान भाऊ, इतकं पाप. आणि तरी जगाचा पाप तुमच्या ताब्यात. असं केलं काय? ठस 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 वाल्मिक रडू लागले. ब्रह्मदेवानी स्वतःचा पितांबराचा कोपरा दिला आणि महर्षी वाल्मिकाचे डोळे पुसले. पुन्हा विचारलं, एवढे मोठे पापी असताना जगाचा पाप तुमच्या ताब्यात आहे? अंतःकरण दाटून आलं, कंठ दाटून आला आणि महर्षी वाल्मिक ओक्साबोक्षी रडू लागले. सर्व शिष्य पाहत होते. तेवढ्या अवकाशात ब्रह्मदेवाने पुन्हा प्रश्न केला. माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण रडणं आहे? नाही. ओझरता उजवा हात असा वरी केला आणि एका उंच आसनावर 52 या चंदनाची एक मूर्ती होती. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची. आणि महर्षी वाल्मिकांनी त्या मूर्तीकडे बोट केलं आणि विधात्याला सांगितलं, या साधूची माझ्यावर कृपा आहे, या साधूचे माझ्यावर उपकार आहेत, म्हणून मी पाप्याचा, एका वाट पाड्याचा देव ताब्यात ठेवणारा साधू झालो. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू संतांचे उपकार, मदनी अंतर
काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे भावे उतरावे काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे भावे उतरावे. नावाची शक्ती आप्पा, दुसरी कोणती शक्ती देव नाही करू शकत. ऐका योगीश राजे पुढचा पुरावा. टोल नाक्यावर एक टाळ्या वाजू लागला. टाळ्या, टाळीत आणि टाळ्यात फरक आहे. टाळी ही भजनात वाजल्या जाती. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी गोव्याची. कोणती? लाज वाटली पाहिजे, लाज जरशी लाज. वाट ती चालावी पंढरीची. टाळी वाजीत टाळ्या वाजू लागलेला आहे. उपकार सांगतोय. एक वारकरी पंढरपूरला चालला. टाळ्या वाजल्या. काय रे बाबा? काही नाही. टाळी वाजव ना. म्हणला कोणी काय देत नाही. ठीक आहे बरं, टाळ्या वाजल्यावर तुला काय भेटले आतापर्यंत? काही नाही. म्हणलं पोटाची अवस्था चालते. टाळ्या वाजल्यानं फक्त पोटाची अवस्था चालते. तू माझा ऐकून टाळी वाजव, चंद्र सूर्य येतोपर्यंत सगळीची अवस्था भागल. आणि एका वारकऱ्याचं ऐकून राहुलजी ती व्यक्ती पंढरपूरला गेली. तृतीयपंथी पंढरपूरला गेली. काय सांगू आता संतांचे उपकार. पंढरपूरला गेल्यावर पाप्यांचं पाप चंद्रभागा धुती इतकं डोक्यातलं काढून टाका. तीर्थाचं पाप धुती. चंद्रभागा तीर्थांचं पाप धुती. तीर्थाचं सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. तुमच्या माझ्यासारख्या पाप्यानं तीर्थात आंघोळ केल्यावर आपलं पाप त्या तीर्थात पडतंय आणि ते तीर्थ मिळाल्याच्या नंतर शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. आणि त्या पवित्र तीर्थाची मालकीन सकळ तीर्थे घडती एक वेळा ती चंद्रभागा डोळा देखली. योगेश बुवा त्या तीर्थात आंघोळ घातली तृतीयपंथ्याला. पुंडलिकरायाचं दर्शन घडवलं तृतीयपंथ्याला. विटेवरच्या मालकाचं दर्शन घडवलं तृतीयपंथ्याला. विटेवरच्या मालकिनीचं दर्शन घडवलं तृतीयपंथ्याला. आणि पंढरपूरची नगर प्रदक्षिणा पायात न काही घालता घडवली तृतीयपंथ्याला. कळसाचं दर्शन केलं तृतीयपंथ्याला. चल घरी. वापस आल्यावर ज्या जागेवर भेटला त्या जागेवर सोडा. काय करू? ह्या जागेवर टाळ्या न वाजिता ज्या गावात जन्माला आलास त्या गावात एका मंदिरात टाळी वाजव. किती दिवस? मरेपर्यंत. होईल काय? नंतर ठरू. आणि या पवित्र भारत देशातला तो तृतीयपंथी एका वारकऱ्याचा ऐकून एका मंदिरामध्ये मरेपर्यंत टाळी वाजली. मरेपर्यंत. मोठा किती केला ऐका. समाधान बुवा, योगेश बुवा, बाजूचे महाराज, भास्कर बुवा, किरण बुवा, आपण किती परमार्थ केलं आपलं गाथ्यात नाव येईल? आता शक्य नाही. राहुलजी येते का आपलं नाव गाथ्यात? नाव आपलं नाव गाथ्यात येऊ शकतं का? नाही येऊ शकत. बरं सांगा इमानदारीने, जाऊ द्या. सगळ्याला एकूण एकाची शपथ, आपल्याला विमान तरी येऊ शकतं का? त्या लागी विमान पाठविले. तृतीयपंथ्याला विमान पाठविले. तुम्हाला तुमच्या अंतःकरणाची शपथ आहे. तुम्ही किंमत किती देता त्या बांधवाला? ठीक आहे, एखाद्या वेळेस 10-5 रुपये देऊ शकता बिचाऱ्याला. बरं, तो त्या पंथात जन्माला येणं त्याचा दोष आहे का काही? नाही. तरी तुम्ही मानता का?
नाही, पण विटेवरच्या मालकानं त्याला इतकं मानलं की त्याला विमानात वरी नेलं. वरी गेल्याच्या नंतर ज्यानं भजन करायला लावलं तो भेटला. अंतःकरण भरून आलं, आनंद अश्रू डोळ्यातून येत होते. कडकडाटून मिठी मारली, दादा तुमच्यामुळे वैकुंठ पाल भेटलं, पण अजून खाली लोक माझी निंदा करतात. दादा म्हणले, कोणाची माय व्याली तू ही निंदा करायला? जिथं जिथं वारकरी संप्रदाय तिथं तिथं सकाळी तो नाव घेतलं जाते. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया वेदू हरीचे पायी, भजनिया वेदू हरीचे पायी. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. हा तृतीय पंथी आहे. आपण अविरत जरी भजन केलं तरी आपलं गात्यात नाव नाही. का? कारण ती लायकीच नाही. त्याला श्रुती नावाच्या पत्रकाराने विचारलं, जगातलं पहिलं पत्रकार कोण? तर श्रुती. त्याच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं, आणि तितका श्रेष्ठ चंद्र सूर्य तोपर्यंत होणारही नाही कोणी. श्रुतीसारखा निर्भीड पत्रकार. महाराज विश्वाच्या बापाला भीत नव्हती, काशीतल्या मालकाला भीत नव्हती, सत्य लोकाला भीत नव्हती. श्रुती नावाचे पत्रकार जे सत्य ते कळेल दिशी मांडायचं. आणि त्या श्रुती नावाच्या पत्रकाराने वैकुंठात जाऊन तृतीयपंथ्याला प्रश्न केला, का रे बाबा, आई मानत होती? नाही. का मानत नव्हती? आई म्हणे, आमच्या कुळात जन्माला का आलास? बापानं सांगितलं आमच्या कुळात जन्माला का आला, सोयऱ्यानं सांगितलं आमच्या कुळात जन्माला का आला. मित्र सुद्धा मान देत नव्हते, पण विश्वाच्या बापानं तुला कडेवर घेतलंय, ताकद कशाची? श्रुतीला त्या तृतीय पंथ्याने एका वारकऱ्याच्या फोटोकडे बोट केलं, ढसढस रडत होता. श्रुती माते, देव सुद्धा माझं भलं करू शकत नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथ्यातलं नाव माझं कोणीच काढू शकत नाही. या संतांचे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार. निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी उतराई. या पवित्र भारत देशातली एक माऊली सकाळीच्या पहाटे प्रहरी स्नान आटपलं, कुंकवाचा करंडा समोर आहे, आणि त्या कुंकवाच्या करंड्यात असं बोट घातलं आणि सौभाग्याचं कुंकू ती कपाळाला लावत होती. पहाटेचा प्रहर आहे, आणि त्या पहाटेच्या प्रहरी कपाळावर आपल्या मालकाच्या नावानं ती कुंकू रेखाटत असताना तेवढ्या काळात जगाचा पाप तिथपर्यंत पोचलाय. विश्वाचा पाप. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. विश्वाचा बाप पोचलाय. विश्वाच्या बापाने स्वतःचा एक निष्ठावंत मित्र सोबत घेतलेला आहे. त्या मित्राचं नाव आहे उद्धव. उद्धव आहे त्या मित्राचं नाव. पोचले. महाराज विश्वाचा बाप दारात आल्याबरोबर बघू बाजूला सरकिलं कुंकाचा करंडा, आणि विश्वाच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलं. उद्धवाला शंका आली, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि उद्धवाने प्रश्न केला, ताई, कुंकवाच्या करंड्याचं झाकण न लावता, कुंकवाच्या करंड्यातलं बोट बाजूला कशाला वस्त्राला न पुसता तो विश्वाच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलंस, कारण काय? सहज तोंडातून वाक्य पडलं,
या कपाळावर कुंकू जिवंत ठेवायची ताकद त्याच्यात आहे. वा. महाराज ज्ञाती माणसं कशालाही मानित नसतात. उद्धवानं सांगितलं तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायची ताकद याच्यात नव्हती, बाकीच्या 9 जणात होती. तिचं नाव होतं द्रौपदी. त्याच्यातली 2-3 लोकांची नावं सांगतो, पुढे सरकतो. 18 दिवसाचं कुरुक्षेत्र आप्पा. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. जय देव जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. हे 9 दिवसात वधिले कौरव, म्हणजे 18 दिवसात. 9 18. 18 दिवशी जय प्राप्त झाला. अर्जुनाचं अंतःकरण नाचत होतं. भगवंतानं सांगितलं अर्जुना चला घरी. अर्जुनानं सांगितलं देवा विजयाचा गुलाल या रथातनं उधळायचा. भगवान सांगतात अर्जुना गुलाल उधळायच्या आधी तू मी जळून जातो, उतरणं खाली. ऐकायला तयार नाही पठ्या. विश्वाच्या बापान ढकलून दिलं राहुलजी खाली. आणि अर्जुनानं देवाला सांगितलं काय देवा आहे तुमचं वर्तन? इतक्या दिवस माझा रथ हाकला, पाठीची घातला, आपण पुढारा झाला, इतकं कालचं रथ हाकला तुम्ही जगाचा बाप असताना, आज मला ढकलून दिलंय, कशा करता? भगवंताचे डोळे चिंब झाले आणि अर्जुनाला सांगितलं राजा माग वळून पाहतो का? वळून पाहिलं तर रथ कापरासारखा जळून गेला. योगेश बुवा जळून गेला. अंगाला घाम सुटला. देवा 18 दिवस रथ जळाला नाही, आता कस काय? पहिल्याच दिवशी पेटला होता. भीष्माचार्याच्या आयुधानं पहिल्याच दिवशी पेटला, द्रोणाचार्यांच्या आयुधानं पहिल्याच दिवशी पेटला, कर्णाच्या अस्त्रानं पहिल्याच दिवशी पेटला. फक्त जळाला नाही मारुतीरायाच्या कृपेनं. अर्जुना तू आणि मी जर वाचलो असतो, लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू जर जिवंत राहिलं असेल तर त्या मारुतीरायाची कृपा आहे. अर्जुना माझ्या द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू जर जिवंत ठेवलं असं न रे तर या मारुतीरायाची कृपा. काय सांगू आता संतांचे उपकार. ऐका पुढे. एका ब्रह्मचार्यानं पण केला उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करील. हे काय तुमच्या माझ्यासारख्या महाराजाचं वाक्य वय? आपल्या शब्दानं मच्छर मारायचं नाही, चिलट मारायची नाही, चिलट झुरळ मारायचं नाही. निष्पांडवी पृथ्वी करीन. पांडवापैकी कोण कोण आप्पा? अर्जुनाची पाठ त्र्यंबक राजानं थापटिली. शब्बास रे पठ्या संग्रामे हरुजिंतीला. भगवान शिवशंकराने पाठ थापटिली. वारे पठ्या अर्जुन. पवाडा तो केला गंधर्वाचा. तो अर्जुन. तुम्ही बसलेली सगळी पुरुष आहात, मी पण अर्जुनाच्या बरोबरीचे नाहीत, हे डोक्यात ठेवा. कारण आपल्याला सगळ्याला का होत नाही, खोटे का होत नाही, स्तन आहेत, अर्जुनाला नव्हते. म्हणून अर्जुन नराचा अवतार. आपण नराच्या यादीत देव नाही, तुम्ही आम्ही कोण झुरळ आहेत. आणि तो पुरुषार्थी नर मारायचा आहे. महाराज पृथ्वी ज्याच्या रथाची चाक घासू नये म्हणून आधार रथ झेलती, हा निष्ठावंत धर्म मारायचा आहे. इथं पाय आपटिल्यावर 3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नाही असा 9000 नागाचं बळ ज्याच्याकडे, तो भीम मारायचा आहे. अश्व आणि वृषभ पारखी नकुल आणि सहदेव मारायचेत आणि खोटं होणार नाही. पण भीष्माचा महाराज विश्वाच्या मालकाचं सगळं अंग घामाने भिजलं. वरुतांग काया स्वेदा तिजाया. स्वेद म्हणजे घाम, काया म्हणजे शरीर. सगळं घामानं चिंब झालं. धावत आले. दादा काय झालं? काही नाही ताई, उद्या दुपारी म्हणण्यापेक्षा सूर्यास्ताच्या वेळाला तुझं कपाळ पाहता येणार नाही. खरे दादा?
भीष्माचार्याचा पण उद्या पांडव मारून टाकायचे. बर, उद्या मारणार आहेत ना, आज मुक्कामाला राहा. विश्वाच्या मालकाला मुक्कामाला ठेवलं. सकाळी 3:30 वाजता स्नान आटपलं. विश्वाचा मालक आणि द्रौपदी पांचाळ नरेशाची कन्या पांडवांची पत्नी भीष्माचार्यांचं सकाळी स्नान आटपलं आणि रावटीत पहाटेची संध्या चालू आहे, पूजा चालू आहे. आणि रावटीच्या बाहेरून नमस्कार केला. आतनं आवाज आला, अखंड सौभाग्यवती भव. माझ्या माईंनो बाई पाया पडली. कशावरून लक्षात आलं माहितीये का? तिच्या हातातल्या बांगड्याने. ती बांगड्या घालीत होती. ती बांगड्या हो. योगजन म्हणला, महाराज मी लय ऐकतो भागवतात तुमचं, पण पप्याची माय ऐकच न. म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. तू हे ऐक ना, मग आमच्या अंगावर जेसीबी घाली तू का सुंबळ्या? घाली जा बांगड्या, एक का होत नाही, घाली जा. ह्या हातात एक, ह्या हातात एक. काय संस्कृती राजे माझ्या देशातली. गरीबाच्या बाईला बांगडी मिळणार नाही म्हणून आपल्या मुला मुलींच्या लग्नात बांगड्या भरायचा कार्यक्रम असतो. काय संस्कृती आपली महाराज. काय मागची लोक शिकलेली नव्हती राजे हो, समाधान बुवा, पण त्यांची बुद्धी मोजायची ब्रह्मदेवाची ताकद नव्हती. काय विवेक होता. माझ्या माईनो सगळं अंग झाकलेली कपडे घाली जा. ही तुमच्या चपलाला हात लावून विनंती. तुम्ही फार मोठ्यात. माझ्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म तुम्ही दिलाय. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाला जन्म तुम्ही दिलाय. माझ्या नानोबाराय तुकोबारायला जन्म तुम्ही दिलाय. काय मोठी ताकद आहे माझ्या माईंनो तुमच्यात. आचरणाचं सूत्र जर कोण असेल तर या पवित्र देशाची स्त्री आहे. राज्य राणी व संपत्ती. या देशाची प्रचंड संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात. 2 वस्तू झाकलेल्या असावा. देवाना अब्जानं पैसे दिले पाहिजे, पण डायरीच्या पुढून फाचे नाही. हे बेकार चोटाचं लक्षण आहे. डायरीच्या पुढून जे पैसे ठेवतात काही भिकारी नसतात, बेकार चोट असते. पैसे झाकलेले असावा आणि देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेले असावा. ही आपली पवित्रता आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या धर्मपत्नी सीताई साहेब यांच्या पुढे मारुतीरायाने अंगठी टाकली. अंगठी टाकल्याबरोबर सीताई साहेबाचा हात अंगठीला नाही गेला, डोक्याच्या पदराला गेला. पैठणचे मालक म्हणतात तिचा आचळू सरसावला. महाराज अंगठी नाही पाहिली, अंगठीत सोनं नाही पाहिलं राहुलजी. अंगठीत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पाहिले. तिचा आचळू सरसावला. ही माझ्या भारत देशाची परंपरा आहे. ही या पवित्र देशाची परंपरा आहे. 5वी पासून पुढे आपल्या मुलीला पाश्चिमात्य संस्कृतीच्या गाण्यावर गॅदरिंग मध्ये नाचू देऊ नका. तुमच्या चपलाला हात लावून विनंती करतो. 7वी 8वीची मुलगी नाना प्रकारचा विशिष्ट म्हणजे या देशाला मान्य नसणारा ड्रेस घालून या देशातल्या संतांना मान्य नसणाऱ्या गाण्यावर ती मुलगी स्टेजवर ठेका घेती आणि खाली हरामखोर मायबाप शूटिंग घेतात. परिणाम काय होईल सांगू? फक्त वास घेण्यासाठी नाकाला छिद्र राहील, नाकाला शेंडा राहणार नाही. गिरगावकराचं वाक्य लिहून घ्या. विठाला विठाला द्या ना तिला. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं पार्ट द्या. वाह वाह. तिला शंभूराजाचं पार्ट द्या. तिला शिवरायांचं पार्ट द्या. तिला महाराणा प्रतापांचं पार्ट द्या. झाशीच्या राणीचं पार्ट द्या. फुले शाहूंचं पार्ट द्या. या देशातली राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून गरिबीत संसार केला त्या रमाबाईचं पार्ट द्या. वाह. किती देव तुमचं चांगलं करील, पण पाश्चिमात्य गाण्यावर आपल्या लेकींना नाचू देऊ नका विनंती करतो. महाराज मोठ्यांचं वाक्य सांगतो. आपल्या बायकांनी पुरुषा देखता भागवतात पण नाचायचं नाही. रामायणात सुद्धा नाचायचं नाही. शिवपुराणात सुद्धा नाचायचं नाही. वक्ता जर नाचवीत असेल तर खालून चिठ्ठी द्यायची, तुमची महाराजी नाना. जर महाराज नाचा म्हणला तर मरुस्तर गिरगावकर कीर्तन करणार नाही. हो, काय ताकद आहे त्या महाराजाची? आम्हाला नाचताच येत नाही. तुमच्या महाराजी नाना बरं स्टेजवर
हवा जाईन बुवा त्याची. हो हवा जाईन. नाही महाराज, पदन्यास करायचा नाही. तुम्हाला भजनात नाचण्याचा अधिकार आहे, पण तुम्हीच असावा. तुम्ही कराय का मंदिरावर कब्जा? हरिपाठ गाथा तुमचाच. इकडं नको. फ्रीज मधलं लोणी इस्तवाजवळ नेलं, इतळणं त्याचा स्वभाव आहे. एकांता स्त्री आणि पुरुष आल्याच्या नंतर काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे. विठाला विठाला. पण या महाराष्ट्रातल्या 2% पैशावाल्या लोकांचं पाप इतकं उतू आलंय, त्या हरामखोरानं परमार्थाचं मात्र केले भडव्यांनी. यांना कोण्या नरकात टाकावं हरामखोराला यमाला सुद्धा कळणार नाही. विठाला विठाला. पैशाचा जोर आहे ना, ते कुठं वापरायचा तो वापरा. हा संप्रदाय कलुषित करण्याचा प्रयत्न करू नका. बंद आयुष्य पिढ्यानं पिढ्या मातीत जातेल्या भडव्यांच्या. विठाला विठाला. आणि एक लक्षात ठेवा योगेश बुवा, समाधान बुवा, बुवा, कुठल्याही कीर्तनकाराने गायकानी पक्वाद्यानं चुकीचं काम केलं तर त्याला नाव ठेवू नका. कारण चुकीचं वागणाऱ्याला ज्यानं डोक्यावर घेतलंय त्या भाडव्याला हाना. त्या भाडव्याला हाना. माझं एक मत आहे, तंबाखू खाणाऱ्या पक्वाद्याला, तंबाखू खाणाऱ्या कीर्तनकाराला आणि तंबाखू खाणाऱ्या गायकाला जो पाकिट देतो तो हरामखोर असतो. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. विठाला विठाला. तंबाखू पुरतच सांगितलंय, बाकीचं राहू द्या. गेल्या मी काय गुत्त घेतलं का ते? एक सांगू का राजू तुम्हाला, माणसाला जसं जसं कळतंय का, मला वाचायचा नाद जास्त आहे. खूप वाचतो, खूप वाचतो प्रचंड. आतापर्यंत 250 ग्रंथ सुटले. हो खूप वाचलं, म्हणून तो मोबाईल साधा वापरितो. हे मला 700-800 GB कार्ड दिले देवानं. तो साधा आहे म्हणूनच एवढं वाजता. हा गाव बोलतो. जाऊ द्या. शिव्या पाठ आहेत 450. कोणी बी चला. आता माईकवर काय सांगू, 5 लाखाची इथं बसलेले आहे. इतक्या पाठ्यात मला, इतक्या. मेमरी कार्ड किती सुपर असेल. या ऊसाच्या ट्रॅक्टरवाले आवाज मोठे करतात. मला कडवे 400 पाठ आहेत. मी अजून गाणी वाचली नाही, पण मेमरी कार्ड सुपर आहे ना, म्हणून कमी जीबीचा मोबाईल वापरतो. पैसे आहेत का माझ्याकडे? सोन्याचा घेईन. या माईकवर सांगायलो मी, मला का चोऱ्या करायच्या का कोणाचे खिसे कापायचे? तुरी सोयाबीन हळद इकली ते केवड्याचा घेईल, ते जाऊ द्या, बैठकीत सांगतो. पण आता 90 वर्ष लुगडं घातलंय, म्हातारपणी कशाला गाऊन घालू? त्याच्यामुळे आपल्याला याच मोबाईलवर आता मरायचं. आता दुसरा नको. विठाला विठाला. माणसानं खरं बोललं. आपल्याला देवाने इतकं दिलं, कशाला म्हणायचं मोह दु भागलंय? अरे सोन्यात फिरिले तुला देवानं, तरी म्हण तू मोह दकन. देव नाही तुला नरकात टाकायचा का? चांगलं दिलं देवानं आपल्याला महाराज, काय कमी? घरची गाडी घरी ठेवली तर बुवा गाडी घेऊन आला 55 लाखाची. अजून काय घ्या? हा याच्या पलीकडे काय पाहिजे राहुलजी, मला सांगा बरं तुम्ही. जेवायचं नाही तर काजून बदामून ठेवले पुढं. आपण काय घेता? रातच्या 2 वाजता गेल्या बायको शेंगदाणी ठेवायची नाही. हा नका नका, मातीत काहीच केलेला बाजार नाही. हे तुम्हाला रागीन म्हणून तिच्यावर घेतलंय, पण तुमच्या बायकाचं सांगायचं. इतकी येडगळ असल्या इतकं कशाला मरायला आलो असतो, रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो. जय बम बम बोले, नाही तर निवृत्तीनाथाच्या पाय त्याला. हे सगळं तुमचं याच सांगायला. विठाला 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 विठाला. अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद प्राप्त झाला. चला दादा, काम झालं. भगवान म्हणले, ताई
ज्या म्हाताऱ्यानं पण केलता उद्या पांडव मारीन, त्याच म्हाताऱ्यानं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्य होती भो. याच्यावर तू खुश झालीस, पण आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? घाम सुरू झाला. आता पूजा करताना बोलायची ताकद काय? ते तुमचा आमचा महाराज आहे वय. पूजा आटपल्या बाहेर आले आणि प्रणाम केला. गुरुवर्य पितामह, आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? सोबत कोण आहे? म्हणजे जोडा सांभाळायला चपलापाशी ते उभं होतो. पंढरपुरातला मालक जोडा सांभाळायला चपलापाशी उभा द्रौपदीच्या. झालं माय काम. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षले. काय कृपा महाराज, काय सांगू आता संतांचे उपकार. ऐका 9 पैकी पुढचं ऐकू. जाता जाता कर्णानं सांगितलं, ताई ब्रह्मसरोवराच्या बाजूला ज्योतिष सरोवर, ज्योतिष सरोवराच्या पायथ्याला भीष्माचार्यांची समाधी. कुरुक्षेत्र पाल जा. आता अस्तित्वात फक्त ब्रह्मसरोवर आहे. आपल्यापेक्षा त्या राज्यातली लोक तीर्थ जास्त जोपासतात. ब्रह्मसरोवरात जर रुपया टाकला तर वरून चिचे कपट कळतोय, आणि आपल्या चंद्रभागेत या चोळ्या टाक. हो, संन्याशी आंघोळीला गेलं आणि पाण्यात गेलं, वरी आल्यावर पोरं हसू लागले. काय झाले? म्हणले तुमच्या डोसक्यात झंपर अडकले. हे सगळी तुमची नाटकं आहेत. तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांगा, रोळानच हाणतो त्याला. 2 महिने बसता येऊन इतकं हाणतो. भंगिरीचं जास्त ऐकत येत नाही.